हॅलो, हाय. मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तु तर चला मग आज खूप थंडी पडत आहे आजकाल. तर आज सूपची रेसिपी येणार आहे. तर चला मग त्यासाठी काय काय घेतलं ते पण दाखवते. ते इन्स्टंट असं सूप पॅकेट घेतलेलं आहे आणि सगळं गार्लिक, जिंजर, ग्रीन चिली, गाजर, कांदा वाळलेला, सुकवला, परत पत्ताकोबी आणि अद्रक वगैरे लसूण सगळं घातलेलं आहे. तर छान असं सूप बनवणार आहे कारण थंडी खूप पडत आहे असल्यामुळे. आणि इथं कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे. आपलं कुठलंही व्हेजिटेबल ऑइल घ्यायचं आणि परत एकदा सांगते, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, गाजर, सुकला कांदा, सुकलेला हिरवा कांदा, पत्ताकोबी एवढे 5-6 पदार्थ घ्यायचे आहेत आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी एका वाटीमध्ये 2 चम्मच. तर 2 चम्मच आपल्याला ते पाण्यात भिजवून घ्यायचं आहे आणि इन्स्टंट पॅकेट तर मी तुम्हाला आधीच दाखवले. तर त्यासाठी मी सॉसेस घेतलेले आहेत. डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि व्हिनेगर. तर चला शेजवान चटणी पण घ्यायची आहे. मी दाखवायला विसरले तुम्हाला. तर एक पॅन घेतलेलं आहे मी आणि त्याच्यात छान असं तेल टाकून घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकायचं. सर्वात आधी आपण काय टाकणार आहोत, लसण आणि अद्रक, हिरवी मिरची. तर हे छान असं परतून घ्यायचं थोडं. तर तेल गरम होतं आहे माझं आणि जाड कढई असल्यामुळे आहे ना तेल गरम व्हायला वेळ लागतो. तर असो छान आता हे परतून घेऊया आपण. लसण, अद्रक आणि हिरवी मिरची. तर हे परतून घेऊया छान आणि त्यानंतर आपण पुढचे व्हेजिटेबल आपण एक एक करून ॲड करणार आहोत. तर कॉर्नफ्लॉवर आहे ना भिजवून घ्यायचे पाण्यामध्ये. तर मी आधी 1च चम्मच घेतलेली, नंतर 1 चम्मच घेतलेली. तर 2 चम्मच घेणार आहे कारण सूप मी थोडं एक्स्ट्रा बनवणार आहे. कारण मुलं वगैरे सगळेजण पिणार आहेत म्हणून. तर छान असं आपल्याला आधी लसण आणि हिरवी मिरची आणि अद्रक हे छान भाजून घ्यायचं आहे. कारण काय हिरवी मिरची टाकली ना आपण त्याच्यामुळे. तर सर्वात आधी आता आपण पत्ताकोबी टाकणार आहोत आणि हिरवा कांदा, सुकलेला कांदा आणि गाजर आणि तुमच्याकडे अजून काही व्हेजिटेबल असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता. तर बघू शकता मी एवढंच टाकलेलं आहे आणि छान याला परतून घ्यायचं. आणि प्लेन पण सूप आवडते मुलांना, पण म्हटलं होते घरात व्हेजिटेबल तर चला छान असं मिक्स व्हेजिटेबलवालं सूप बनवूया. जसं मार्केटमध्ये बाहेर मिळते ना हॉटेल-गिटेलमध्ये तसं. कारण काय मुलांना खूप आवडते सूप. हॉटेलमधलं तर जरा जास्तीच आवडते. तर म्हटलं चला घरी पण बनवूया. तर मुलांना आवडलं ना, की मग मुलं कसं पितात. नाहीतर मग त्यांचं असते, "मम्मी घरचं चांगलं नाही बनत, बाहेरचं पिऊया" वगैरे असं. तर घरचं त्यांना फार आवडलं, तर नेहमीच आता मी असं बनवणार आहे, जेणेकरून त्यांना हॉटेलसारखी टेस्ट लागते. तर असो, तर छान असं आपले व्हेजिटेबल 2 मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचे, जेणेकरून ते सॉफ्ट होतात. झाकण ठेवून जर आपण शिजवले ना, तर ते सॉफ्ट होतात आणि कचर-कचर लागत नाहीत सूपमध्ये. तर आता चला मसाले ॲड करणार आहोत. तर मी इथं शेजवान चटणी घेतलेली आहे. तर मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे सूप म्हणून मी 3 चम्मच ॲड केलेली. तर तुम्ही कमी बनवत असाल तर थोडीच टाका. आता ग्रीन चिली सॉस तर थोडं-थोडं टाकायचं, जास्त काही नाही. एक छोटे-छोटे चम्मच असं. तर मी अंदाजेच टाकत आहे. कारण आमच्या इथे आहे ना स्पायसेस तुम्हाला आधीच सांगितले मी, स्पायसी खायला लय आवडते मुलांना वगैरे सर्वांनाच. तिखट खायला आणि त्यांना तिखट तर फार आवडते. फिक्कं बनलं ना तर ते खात नाहीत, तिखट लागते त्यांना. तर असं थोडंसं डार्क सोया सॉस टाकणार आहे. तर जास्त नाही वापरायचं, थोडं-थोडंच वापरायचं आणि थोडंसं व्हिनेगर टाकायचं, जास्त नाही, थोडंच टाकायचं बघा. एकदम अर्धा चम्मचही कमी एवढं मी टाकून घेतलेलं आणि त्या आता काय करणार आपण ते थोडं बारीक गॅस चालू आहे ना, तर तो होऊ द्यायचं त्याला थोडंसं असं आणि चम्मचनं मिक्स करायचं. चम्मचनं मिक्स करायचं. चम्मच मिक्स करायचं म्हणजे काय पूर्ण जे सॉसेस आपण टाकलेले आहेत ते पूर्ण मसाल्यात एकजीव होतील आणि शेजवानचा पण फ्लेवर येईल मसाल्याला आणि 1 मिनिट असंच झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं. जास्त वेळ शिजू द्यायची गरज नाही आहे. 1 मिनिट बस झालं, इनफ होते आणि छान असं त्याला आहे ना फ्लेवर पूर्ण आपल्या मसाल्याला, व्हेजिटेबलला लागतात. म्हणून असं 1 मिनिट आपण त्याला झाकण ठेवून शिजू देणार आहोत आणि छान असं वाफवून घ्यायचं. आणि पूर्ण व्हेजिटेबलमध्ये सोया सॉस, डार्क चिली सॉस,
जे टाकलेले आहेत ना त्याचा एक फ्लेवर लागतो. त्याच्यामुळे 1 मिनटं असं शिजून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही. तर बघा आता 1 मिनटं झालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला किती छान असं पूर्ण एकजीव झालेलं आहे बघा. असं 1 मिनटं शिजून दिलं ना लगेच नाही पाणी टाकायचं. नाही तर काय होतं एवढं छान लागत नाही. तर हे इन्स्टंट जे सूपचं पॅकेट आणलेलं आहे ते एक वापरणार आहे मी. तर एक टाकणार आहे त्याच्यात. तर पाण्यात मिक्स करून टाकलं तरी चालेल, पण मी एकदम तेलातच टाकत आहे आणि असं तरी वापरलं तरी चालेल. तर मी असंच वापरते नेहमी. आणि इथं मी कोमट करून घेतलेलं आहे पाणी. तर 1 ग्लास टाकलेलं, आणखी 1 ग्लास टाकणार आहे कारण खूप सारं सूप बनवणार आहे म्हणून. तर बघू शकता किती मोठं छान असं आणि हिरवी कोथिंबीर टाकायची वरून. आधी थिकनेस चेक करायची, नंतर आपण पाणी ॲड करायचं. नाही तर काय होते जास्त पातळ होते ना, मग कॉर्नफ्लॉवर जास्त मिक्स करावी लागते. त्याच्यामुळे ते व्हेजिटेबलचं ताट होतं. त्याच्यातच मी पाणी घेतलं थोडं आणि पूर्ण म्हणजे कसं व्हेजिटेबल होते ना त्याच्यामुळे. आणि छान असं पाणी घालायचं त्याच्यात. तुम्हाला जेवढं क्वांटिटी पातळ लागत असेल, घट्ट लागत असेल, त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर मी दुसऱ्या ग्लासमधलं थोडंसं ताटात टाकलेलं. तर मी इथं 2 ग्लास घेतलेलं बरोबर मोजून पाणी आणि छान असं आता आपण याच्यात थोडं मीठ टाकूया टेस्टनुसार आणि मी चम्मचनं वापरत नाही मिठाला, कारण मला अंदाज एक येत नाही त्याच्यामुळे. तर मी हातानंच वापरते. मीठ टाकायचं मला अंदाज हातानेच येतो, मीठ चम्मचने येत नाही. मग कमी जास्त होते ना त्याच्यामुळे. तर झाकून ठेवून शिजू द्यायचं. बघा किती छान असं बॉईल होतं आहे. आणि याच्यात आहे ना बॉईल त्याला उकड्या आल्यानंतरच आपण याच्यात काय करायचं, कॉर्नफ्लॉवरचं जे आहे ना मिश्रण बनवलेलं ते त्याच्यात ॲड करायचं. तर बघू शकता त्यात टाकून दिलेलं आहे मी छान असं आणि चम्मच द्यायचं. तर यानं काय होते सूपला आहे ना थोडीसा थिकनेस येतो आणि एक स्वीट स्वीट असा टेस्ट येते थोडीशी कशी नॉर्मल आणि घट्ट व्हायला मदत करते आपलं कॉर्नफ्लॉवर आपल्या सूपला. तर म्हणून मी 2 चम्मच थोडंसं घेतलेलं. आणि तुम्हाला जर नसेल आवडत कॉर्नफ्लॉवर टाकायची इच्छा नसेल तर तसं पण खूप छान असं सूप बनते. कॉर्नफ्लॉवरने एवढंच होते की त्याला घट्टपणा येतो आणि दुसरं म्हणजे नॉर्मल अशी गोड गोड चव लागते त्याला. तर असं तर बघू शकता किती छान अशी उकळी येऊ द्यायची परत एकदा झाकण ठेवून. आणि बघा मगापेक्षा आता थिक झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे. तर 1 मिनटं आपण झाकण ठेवून पण शिजून घ्यायचं आणि झाकण काढून पण 15-20 सेकंद असं त्याला छान असं चम्मच देत शिजून घ्यायचं. अजूनच त्याला घट्टपणा येतो. तर चला आता घट्टपणा झालेलं आहे आपलं सूप रेडी. तर आता गरम गरमच मी सर्व करणार आहे. कारण सूप हे गरम गरमच पिण्यात मजा म्हणजे गोड लागते ते आणि थंड सूप गोड पण नाही लागत त्याच्यामुळे. तर गरम गरम सूप सर्व करायचं आणि प्यायला द्यायचं. तर मंचुरियन पण बनायचे होते मला, पण खूप उशीर झालेला. त्याच्यामुळे म्हटलं असो नंतर कधी एखाद्या वेळेस बनवली की नक्की शेअर करेल रेसिपी. तर बघू शकता किती छान असं सूप झालेलं आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. कमी पावडर टाकली ना खूप छान असं बनून जाते. तर बघा थोडं पातळ वाटत होतं म्हणून मग मी थोडं अजून शिजू दिलं. त्यांना घट्टपणा आला आणि खूप छान असं सूप रेडी झालं. तर बघा किती छान असं रेडी आहे आणि मुलांना तर फार आवडलं. सेकंड टाईम त्यांचं चाललं आहे, "मम्मा मला राहू दे, आम्हाला राहू दे. खूप छान सूप बनवलं आहे म्हणून तू." असं तसं आणि हॉटेलसारखंच झालेलं आहे. असं वाटते हॉटेलमध्ये बसून पित आहो आम्ही, असं मुलांच्या गोष्टी चाललेल्या. तर असं खूप छान एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा. हॉटेलसारखं सेम टू सेम लागते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय सर्व